नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस यूट्यूब चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट है मराठी अक्षर भारती, टॉपिक है हमारा क्वेश्चन बैंक 2021 का, बोर्ड है महाराष्ट्र बोर्ड और ईयर है 2021, मीडियम है इंग्लिश मीडियम का ये बुक है। अगर आपको वीडियो अच्छी लग रही है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए अगर आपने अभी तक नहीं किया है तो। याद से बेल आइकॉन को क्लिक कीजिए ताकि नए वीडियो को आपके नोटिफिकेशन आ सके, और जो पुरानी वीडियोस है उसका आपको नोटिफिकेशन नहीं आएगा पर वो ऑलरेडी बन चुकी है तो वो आपको प्लेलिस्ट में मिल जाएगी। आज हम देखने वाले हैं हाँ आज हम स्थूल वाचन देखने वाले, पर उससे पहले मैं आपका एक क्वेरी यहाँ पे क्लियर कर देती हूँ। भाषा अभ्यास में जब मैंने मतलब इसके पहले वाला जो हमारा वीडियो था व्याकरण विभाग में, तो उनके ही प्रिंटिंग मिस्टेक के वजह से वो कन्फ्यूजन हुआ था, तो वो मैं यहाँ पे क्लियर करती हूँ। यहाँ पे एक्चुअली उन्होंने लिखा है मेन हेडिंग में लिंग बदला, ठीक है, और नीचे उन्होंने लिखा है कि वचन बदला, तो मैंने वचन बदले थे, ठीक है। पर कुछ बच्चों का ऐसा बोलना है कि उनको स्कूल वालों ने बोला है कि वो मेन क्वेश्चन जो लिंग बदला है वही है, ये नीचे वाला जो क्वेश्चन है ये गलत है। तो यहाँ पे मैं उनके भी आंसर देती हूँ। अगर लिंग वचन हो मतलब लिंग बदलना होगा, जेंडर चेंज करना है तो क्या आंसर आएगा। सो कवि है, पुरुष को हम कवि बोलते हैं, स्त्री को कवयित्री बोलते हैं। वाघ ये मेल होता है, वाघिन ये फीमेल होती है। घ की वेलांटी आपकी दीर्घ ही रहनी चाहिए। लेखक और लेखिका फीमेल। माणूस और उसका फीमेल होता है बाई, बाई आणि माणूस ऐसा हो जाता है। वीर, जब पुरुष वीर होता है मतलब स्ट्रांग होता है तो उसको वीर बोला जाता है, और जब स्त्री होती है तो उसको वीरांगना बोला जाता है। ओके, यहाँ पे मैं करेक्शन करती हूँ। ओके, सो मेल को वीर बोला जाता है और फीमेल को वीरांगना बोला जाता है। संपादक मतलब एडिटर, अगर मेल है तो उसको संपादक बोला जाता है, अगर फीमेल है तो संपादिका बोला जाता है। ओके, तो ये मैंने क्लियर किया। नेक्स्ट आज हम हमारा स्थूल वाचन, ठीक है, तो जो इसके पहले था तो वो हम यहाँ पे कर रहे हैं आज के वीडियो में। स्थूल वाचन बहुत ही लेंदी है, क्वेश्चंस भी बहुत ही बड़े बड़े हैं, क्योंकि ये बड़ा ही क्वेश्चन होता है उसका आंसर भी बड़ा ही होता है। तो एक एक चॅप्टर हम लोग क्लियर करेंगे। आज मैं आपका चॅप्टर क्लियर करवा रही हूँ, वो है मोठे होत असलेल्या मुलांनो, ठीक है। इसके आगे का जो वीडियो है वो सूर्य का होगा, जाता अस्ताला, और उसके आगे जो एक बचा हुआ है व्युत्पत्ति कोश वो। तो आपका उसके बाद में जो रैपिड रीडिंग ख़त्म हो जाएगा, स्थूल वाचन ख़त्म हो जाएगा, और हम लोग स्किल राइटिंग जो आपका होता है वो चालू कर देंगे। पत्र लेखन में बहुत सारे पत्र है तो उसको हम लोग शुरुआत कर देंगे। सो पहला क्वेश्चन है यहाँ पे। क्वेश्चन आपको टेक्सचुअल नहीं है, मतलब चैप्टर के जो नीचे आता है वो क्वेश्चंस आपको यहाँ पे नहीं दिया है। क्वेश्चन बैंक में आपको क्वेश्चन बना के दिए हैं, तो आपको थोड़ा सा चैप्टर पढ़ना होगा और उसके बाद ही आप इसका आंसर लिख सकते हो। अगर यही क्वेश्चन आपको एग्ज़ाम में आता है बोर्ड के, तो आपको इसके लिए प्रिपेयर रहना होगा। एक्चुअली आपकी जो पूरी क्वेश्चन बैंक है वो टेक्सचुअल बहुत ही कम है। आपको बीच बीच में से मतलब चैप्टर के बीच में से, पोयम के बीच में से क्वेश्चन पूछे गए हैं। क्वेश्चन बैंक देने का उनका एम ये है कि बच्चों को चैप्टर पढ़ना चाहिए, बच्चों ने चैप्टर पढ़ा है कि नहीं पढ़ा है या फिर सिर्फ टेक्सचुअल क्वेश्चन ही रटे हैं। तो उनका मेन एम है कि आपको चैप्टर पढ़ना है। तो अगर आपने ये चैप्टर स्थूल वाचन का मोठे होत असलेल्या मुलांनो नहीं पढ़ा है तो अभी भी आपके पास टाइम है। अगर आपको पढ़ने में टाइम नहीं मिल रहा है या फिर आपका रीडिंग प्रॉब्लम है, तो कम से कम जो मैंने वीडियो बनाई है स्थूल वाचन के ऊपर जो चैप्टर एक्सप्लेन किया है, आप कम से कम उसको एटलीस्ट सुनिए, तो आपको पता चलेगा कि बहुत ही ईजी है, और अगले टाइम से आप खुद भी उसको पढ़ना शुरू कर सकते हो, इतना आपको ईजी लगेगा। सो उसका जो लिंक है स्थूल वाचन के सभी चैप्टर्स का मैं आपको डिस्क्रिप्शन में दे दूंगी, तो प्लीज़ आप स्थूल वाचन पढ़िए, उसके सिवा कोई इलाज नहीं है। पहला क्वेश्चन है, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मते यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा।
आपको पता है मोठे होत असलेल्या मुलांनो, इस चैप्टर के लेखक ही डॉक्टर अनिल काकोडकर है। तो इनके व्यक्तिमत्व के बारे में आपको बताना है, पर्सनालिटी के बारे में आपको बताना है, इस पाठ के आधार पे ही बताना है। ठीक है। तो देखिए, आप अभी 10th स्टैंडर्ड में हो, तो जब भी आप स्थूल वाचन, ये आपका बड़ा क्वेश्चन होता है, उसका आंसर आपको बहुत ही बड़ा लिखना होता है, क्योंकि वो 3 मार्क्स के लिए एक क्वेश्चन होता है। ऐसे आपको 2 लिखने होते 6 मार्क्स के लिए। तो बट ऑब्वियसली यहाँ पे आप ऐसे बिल्कुल मत बोले कि आंसर बहुत बड़ा है, क्योंकि आंसर बड़ा ही लिखना है। 3 मार्क्स का आपका वो क्वेश्चन है, तो समझिए थोड़ा। ठीक है। यहाँ पे क्वेश्चन का आप स्वरूप बड़ा होने के कारण यहाँ पे प्रस्तावना लिखना ज़रूरी होता है। ठीक है। सो यहाँ पे प्रस्तावना मतलब क्या होता है, उस चैप्टर के बारे में, उस लेखक के बारे में और उस पार्ट में इन शॉर्ट में क्या बताया है वो आपको पहले पैराग्राफ में लिखना होता है। उसी को इंट्रोडक्शन, उसी को प्रस्तावना बोला जाता है। मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर हे आहेत। आपको पता है, अगर आपने इससे पहले वीडियोस देखी है तो मैंने इस तरह से सिंपल ही इंट्रोड्यूस किया है कभी भी किसी भी चैप्टर को। या पाठात त्यांनी पत्राद्वारे, मतलब इस पाठ में उन्होंने पत्र के द्वारा मुलांना त्यांच्या बार्कमधील अनुभव सांगितलेले आहेत। बच्चों को उन्होंने उनके बार्क में जो अनुभव हुए हैं उनको इस पत्र के द्वारा बताया गया है। ये पत्र ही है, जो आपका चैप्टर है वो एक पत्र है एक्चुअल में। ठीक है। अभी मेन आपका आंसर हम लोग यहाँ से चालू करते हैं। पैराग्राफ बनाइए और चालू कीजिए। ठीक है। सो आपको क्या बताया था, पूछा था अनिल काकोड जी का व्यक्तिमत्व पूछा था, उनकी पर्सनालिटी। तो देखिए, अनिल काकोडकर हे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत। वो कौन थे? वो अणुशास्त्रज्ञ थे। ते भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष होते। और वो क्या थे? अणुशास्त्रज्ञ थे ही, वो साइंटिस्ट थे ही, वो एटम साइंटिस्ट। पर उसके अलावा वो क्या थे? अणु ऊर्जा, ये जो प्रकल्प है एटम पावर, तो उसके वो माजी अध्यक्ष भी रह चुके हैं। तसेच त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देखील मिळाला है, और उसी तरह से उनको पद्म विभूषण ये पुरस्कार भी मिला है। ये उनके बारे में थोड़ा मैंने बताया है। और अभी हमें क्या करना है, पाठ के आधारे बताना है। तो पाठ के आधारे उनका व्यक्तिमत्व बताना यहाँ से मैंने चालू किया है। डॉक्टर अनिल काकोडकर हे वरिष्ठांचा उपदेश लक्षपूर्वक ऐकत आणि त्याप्रमाणे वागत। ये हमने चैप्टर में देखा है कि जब होमी बाबा उनको गाइड करते हैं तो वो उनका सुनते हैं और उस तरह से बिहेव भी करते हैं। तो वही चीज़ मैंने यहाँ पे लिखी है कि अनिल जी जो है काकोडकर, तो वो वरिष्ठ मतलब उनसे जो बड़े हैं, उनका उपदेश मतलब दिया गया अच्छी एडवाइस, उसको वो ध्यान से, लक्ष्यपूर्वक का मतलब होता है ध्यान से सुनते हैं, आणि त्याप्रमाणे वागत, और उस तरह से वो बिहेव भी करते हैं, बर्ताव भी करते। ऐसा नहीं है कि सिर्फ सुनते हैं और बिहेव, एक्शन में कोई बदलाव नहीं था, ऐसे नहीं था। वो उनका जो भी सही होता था वो सुनते थे और उसी की तरह बर्ताव भी करते थे। स्वतःला सक्षम करणे त्यांना महत्त्वाचे वाटत असे। लेखक को खुद को सक्षम मतलब इंडिपेंडेंट या फिर खुद को सेल्फ कंट्रोल रखना बहुत ही अच्छा लगता था। उनको वो बहुत इंपॉर्टेंट चीज़ लगती थी। ये हमने इस चैप्टर में देखा कि जब तक हमें खुद से नहीं लगेगा कि हमें काम करना चाहिए, कोई दूसरा आके हमें कहेगा कि नहीं आप काम करो, तब जाके आप काम करोगे, तो वो गलत चीज़ है। मतलब खुद को आपको सक्षम रखना है, ये चीज़ उनको बहुत ही इम्पॉर्टंट लगती है। ये भी हमने इस पाठ में देखा है। और क्या क्या है, आपल्याला स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण केली पाहिजे। लेखक के अकॉर्डिंग, अनिल जो है काकोडकर, उनके अकॉर्डिंग क्या था, उनको ऐसा लगता था कि हमें खुद में एक एनर्जी का निर्माण करना चाहिए, एक खुद में ऊर्जा निर्माण करना चाहिए, असे त्यांचे म्हणणे होते, ऐसा उनका कहना था। तसे स्वतःचा मार्ग स्वतःला शोधता आला पाहिजे, इतना ही, ये तो नहीं, पाहिजे यावर त्यांचा भर होता। मतलब खुद का जो रास्ता है वो खुद को ही ढूंढना आना चाहिए। ये इसके ऊपर उनका बहुत ही क्या था, जोर था इस बात पे, त्यांचा भर होता, मतलब उस बात पे उनका बहुत ही जोर था कि खुद का कभी भी रास्ता आपको खुद ही ढूंढना आना चाहिए। जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट करणे शक्य होत नाही, एक मिनिट जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट करणे शक्य होत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण दुसऱ्या व्यक्तीला करायला सांगू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते। मतलब
जब तक आपको खुद वो चीज़ करने नहीं आती तब तक आप दूसरे को वो चीज़ करने को नहीं कह सकते। ऐसा उनका बहुत ही ठाम मत, मतलब बहुत ही गहरी सोच थी, बहुत ही वो उस डिसीजन पे बहुत बहुत ही उनका वो स्टेबल थे कि उनको ऐसा ही लगता था कि जब तक मुझे वो चीज़ नहीं आती मैं दूसरों को कैसे ऑर्डर दे सकता हूँ वो चीज़ करने के लिए, क्योंकि सामने वाला जब मुझे क्वेरी पूछेगा तो वो मुझे चीज़ आनी चाहिए, तब मैं उनका क्वेरी सॉल्व कर सकूँगा। तो जब तक मुझे नहीं आता मैं दूसरे को नहीं बता सकता वो काम। ठीक है। सो ये जो चीज़ें हैं वो उनके व्यक्तिमत्व को बताती है, उनके पर्सनॅलिटी को बताती है। सो अशा प्रकारे लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला या पाठात दिसून येतात, और इस तरह से लेखक के जो व्यक्तिमत्व के अलग अलग पहलू है, अलग अलग उनके जो शेड्स है पर्सनालिटी के, वो आपको पूरे इस पाठ में दिखाई देते हैं। ओके, क्लियर? आपको समझ में आया है? ठीक है, अच्छे से कीजिए। अगर क्वेश्चन बैंक से जो क्वेश्चन है वही एग्जाम में आने वाले हैं तो आपको ये सब लर्न करना होगा। इसका पीडीएफ मैं डिस्क्रिप्शन बॉक्स में दे दूंगी, आप वहाँ से बाद में आराम से देख सकते हो, या फिर इसका भी स्क्रीनशॉट ले सकते हो। बहुत सारे बच्चे पूछते हैं कि क्वेश्चन बैंक के जो क्वेश्चन है वो बोर्ड में आएंगे या नहीं आएंगे। तो मुझे सच में कोई आइडिया नहीं है कि आएंगे कि नहीं आएंगे। आपको दिया है क्वेश्चन बैंक, आपको ज़रूरत थी, इसके लिए मैं इस पे वीडियो बना रही हूँ। बाकी मुझे कोई भी आइडिया नहीं है कि टेक्सचुअल क्वेश्चन ही आने वाले हैं या फिर अभी बहुत सारे इतने चेंजेस हो रहे एग्ज़ाम के पैटर्न में, एग्ज़ाम में, तो क्या आएगा इस बार, क्वेश्चन बैंक आएगा या फिर नॉर्मल टेक्सचुअल क्वेश्चन आएगा जो पहले से आता जा रहा है, मुझे कुछ भी आइडिया नहीं है। ओके, और मैं आपको झूठ मूठ की कोई सजेशन या फिर झूठ मूठ की बातें नहीं आ सकता है, ऐसा भी मैं फॉल्स आपको कोई भी इन्फॉर्मेशन नहीं दूंगी, क्योंकि मुझे नहीं पता। जब मैं श्योर नहीं हूँ मैं आपको डायरेक्टली ना ही बोलूँगी उसके बारे में कि मुझे कोई आइडिया नहीं है। आपने जितना पढ़ाई किया है उतना अच्छा ही है, अभी भी आपके पास टाइम है। मैं सबसे ज़्यादा बोलूँगी कि जो भी आपके थियोरी सब्जेक्ट है तो आप ज़्यादा करके चैप्टर्स पढ़िए, चैप्टर्स पे ध्यान दीजिए। आपने टेक्सचुअल तो अभी तक किया ही होगा, ठीक है, पूरे साल तक। तो अभी मैं आपको यही सजेस्ट करूँगी कि अगर क्वेश्चन बैंक में से क्वेश्चन आएंगे तो वो चैप्टर में से ही डालेंगे। तो चैप्टर पढ़ना आपको बहुत ही ज़रूरी है, क्योंकि चैप्टर पढ़े बिना आपको वो छोटी छोटी चीज़ें होती है, छोटी छोटी फिल इन द ब्लैंक्स होती है, वो आपको नहीं मिल पाती है। ताकि इसके लिए मैं आपको वो सजेशन देती हूँ कि एटलीस्ट चैप्टर को सुनिए कम से कम। हिंदी का तो मैंने चैप्टर एक्सप्लेनेशन नहीं किया है, पर मराठी के सभी चैप्टर एक्सप्लेन किए हुए, तो कम से कम उनको सुनिए, ठीक है। और एक बार जो मराठी बच्चे उनको समझा देती हूँ। मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठाचे लेखक कोण आहेत? अनिल काकोडकर हे आहेत, हे आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे। त्यानंतर या पाठात काय सांगितलंय त्यांनी? या पाठात पत्राद्वारे त्यांनी त्यांचे बार्कमधील अनुभव सांगितलेले आहेत, असं आपल्याला थोडंसं पहिलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे त्या धड्याबद्दल। नंतर आपला मेन मुद्दा जो आहे, मेन प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे की अनिल काकोडकर यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, आणि हे पाठाच्या आधारावर तुम्हाला सांगायचं आहे। पण त्याआधी या धड्याच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला अनिल काकोडकर यांच्याविषयी थोडी माहिती मिळते। ती माहिती आपण इथे लिहू शकतो, कारण प्रश्न त्यांच्यावरच आधारित आहे, बरोबर। सो आपण असं लिहिलंय, डॉक्टर अनिल काकोडकर हे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत। ते भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्षसुद्धा होते, आणि तसेच त्यांना पद्मविभूषण हा जो ग्रेट पुरस्कार असतो तो सुद्धा मिळालेला आहे। तर ह्या 3 गोष्टी त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा। डॉक्टर अनिल काकोडकर, आत्ता आपलं मेन उत्तर चालू होतं की त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, त्यांची पर्सनॅलिटी काय आहे। तर डॉक्टर अनिल काकोडकर हे वरिष्ठ म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे, बरोबर, त्यांच्या कामाच्या ठिकाणी असणारी मोठी माणसं, तर ते त्यांचा नेहमी उपदेश लक्षपूर्वक ऐकाय आणि त्याप्रमाणे वागतसुद्धा, म्हणजे त्यांना काही ॲडवाईस दिली, त्यांना काही उपदेश दिले तर ते समजून घ्यायचे आणि लक्ष द्यायचे त्या गोष्टीवर, आणि त्यानुसार वागायचे पण। त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटायची की स्वतःला सक्षम करणं। सक्षम म्हणजेच काय? कपॅबल करणं, ठीक आहे, की मी स्वतः मला सांभाळू शकतो, माझ्या टीमला सांभाळू शकतो आणि माझ्या कामाला सांभाळू शकतो, याला म्हणतात सक्षम असणं, ठीक आहे। म्हणजे कोणत्याही इतर व्यक्तीवर डिपेंड न राहणं। त्यानंतर अजून काय आपल्याला कळलं अनिल यांच्याबद्दल चॅप्टरमध्ये? तर
त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला स्वतःमध्ये एक ऊर्जा निर्माण केली पाहिजे, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली पाहिजे, की मी करू शकेन, ही जी भावना असेल की नाही नाही कितीही काही झालं तरी मी ती गोष्ट करणारच, ही जी पॉझिटिव्हिटी असते तिलाच ऊर्जा असं म्हटलेलं आहे. आणि अनिल काकोडकर यांना हे नेहमी वाटायचं की आपल्याला स्वतःला बूस्ट करता आलं पाहिजे, आपल्याला स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे. कोणी प्रत्येक तिसरा व्यक्ती आपल्याला येऊन मोटिवेट प्रत्येक वेळी करणार नाही. त्याच्यामुळे सेल्फ मोटिवेशनलाच इथे त्यांनी ऊर्जा असं म्हटलेलं आहे. तसेच स्वतःचा मार्ग स्वतःला शोधता आला पाहिजे. त्याच्यात जर तुम्ही धडा वाचला असेल, ऐकला असेल, तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात अनिलजी की लहान असेपर्यंत आईवडील मुलाला बोट धरून चालायला शिकवतात, त्याला रस्ता दाखवतात, तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा ते मोठं होतं मूल, तेव्हा त्याचा रस्ता त्याला शोधू द्यावा. ठीक आहे. तर ह्या बाबतीत अनिल काकोडकर हे जे आपले लेखक आहेत, तर त्यांचा खूप भर होता की स्वतःचा मार्ग स्वतःला शोधता आला पाहिजे. त्याच्यामध्ये चुका होतील, पण त्या चुका का झाल्या हे आपण स्वतः नंतर विचार करतो आणि त्या चुका पुन्हा होत नाही. त्याच्यामुळे स्वतःचा मार्ग स्वतः शोधला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट करणे शक्य होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट आपण दुसऱ्या व्यक्तीला करायला सांगू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते. हे पण एक्झाम्पल कुठून मिळालं, जेव्हा ते फोरमॅनची मागणी करतात त्यांच्या वरिष्ठांकडे एखाद्या ते मेटलायझिंग प्रोसेससाठी, तेव्हा त्यांचे वरिष्ठ त्यांना नाही म्हणतात. आणि जेव्हा ते म्हणतात की ठीक आहे मी स्वतःहून करतो, आणि ते स्वतः ती पूर्ण प्रोसेस करतात, आणि त्याच्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना म्हणतात की आता आम्ही तुला फोरमॅन आणि एक जो हेल्पर आहे तो देतो, तेव्हा ते म्हणतात की नाही आता मी ते सगळं शिकलो आहे, मला नाही गरज. तेव्हा त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना म्हणतात की आम्ही तुला पहिला फोरमॅन आणि हेल्पर का नाही दिला, कारण ती गोष्ट तुला स्वतःलाच येत नव्हती, तर तू त्यांना काय सांगणार काय करायचं आणि काय नाही. पण आता तुला माहिती आहे की तुला कुठल्या बाबतीत त्यांची मदत लागणार, त्याच्यामुळे तुला आता त्यांची मदत घेतलीस तर उत्तमच होईल, कारण टीमवर्क इज ऑल्सो नेसेसरी. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट मोठ्या लेवलवर एकट्याने करणं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. सो तिथे सुद्धा त्यांना ती गोष्ट ते शिकले की जोपर्यंत मला एखादी गोष्ट करणं शक्य होत नाही, तोपर्यंत मी दुसऱ्याला ती सांगू शकत नाही. आणि हे सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व दाखवतं तिथे. आणि अशा प्रकारे लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला या पाठातून दिसतात. ठीक आहे. म्हणजे एकच नाही, भरपूर त्यांचे गुण वेगवेगळ्या अनुभवातून, वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला कळतात या धड्यामध्ये, जर आपण बारकाईने तो धडा वाचला तर. ठीक आहे. कळलेलं आहे मराठी मुलांना सुद्धा. मराठी मुलांचे भरपूर कॉमेंट्स असतात की मराठीमध्ये समजावून सांगितलं जात नाही, पण मला असं वाटतं की मराठी ही समजण्यासाठी खूप सोपी आहे मराठी मुलांना, म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करत नाही. पण हा जो स्थूल वाचनाचा पाठ आहे तो थोडा एक्सप्लेन करणं महत्त्वाचं आहे, म्हणून मी दोन्हीमध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे. सेकेंड आपका क्वेश्चन है लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दात लिहा. मतलब लेखक का बार्क इस संस्था में जब वो गए थे तो उनका अनुभव क्या था. फिर से आपको सेम सीन रखना है यहाँ पे. फिर से आपको क्या करना है, पहले इंट्रो लिखना है, उसी के बाद आप आंसर चालू करोगे. इसका एक और बेनिफिट मैं आपको बताती हूँ कि आपका आंसर जो है वो लेंदी लगता है, और सामने वाला चेक करने वाला कभी भी ऐसा नहीं बोलेगा क्या ये अननेसेसरी लिखा है. उल्टा आपका इंप्रेशन ही पड़ेगा चेकर के ऊपर कि अरे वाह बहुत ही सिंसियर बच्चा है, लेखक का नाम उसको याद है, चैप्टर का नाम उसको याद है, चैप्टर में क्या बताया है ये भी सामने वाले बच्चे को याद है. तो आपका वहाँ पे मतलब थोड़ा सा इम्प्रेशन बढ़ेगा सामने वाले के ऊपर, और आपके आंसर की लेंथ भी बढ़ती है. ठीक है. तो ये चीज़ हमेशा ध्यान में रखिए. अभी मेन आपका फोकस है कि बार्क के बारे में, आपको लेखक का बार्क में जो अनुभव है उसके बारे में आपको बताना है. तो देखिए बार्क बोला है तो पहले बार्क के बारे में आपको कुछ लिखना होगा. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर होय. ओके. ही अणु संशोधन क्षेत्रात काम करणारी एक मोठी संस्था आहे. ये भी आपको बहुत ही समझ में आता है कि बहुत बड़ी संस्था है जो अणु संशोधन के क्षेत्र में काम करती है. लेखकाचे कॉलेजचे शिक्षण झाल्यानंतर ते या संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. लेखक का जब कॉलेज का एजुकेशन कंप्लीट हुआ था तो उसके बाद वो इस संस्था में, मतलब भाभा एटॉमिक सेंटर में ट्रेनिंग स्कूल में, उनका जो ट्रेनिंग स्कूल था वहाँ पे प्रशिक्षणासाठी, मतलब क्या ट्रेनिंग के लिए उन्होंने क्या किया, दाखल मतलब उन्होंने ॲडमिशन यहाँ पे लिया था. तेथे असताना लेखकाला डॉक्टर होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मतलब वहाँ पे हमारे लेखक को, अनिल जी को क्या मिला, डॉक्टर होमी भाभा, इनका बहुत ही वैल्यूएबल गाइडेंस मिला. मार्गदर्शन यानी कि गाइडेंस.
लेखक भारतामध्ये भारत नहीं है वहाँ पे, बार्कमध्ये लेखक बार्कमध्ये अनेक गोष्टी शिकले, मतलब लेखक बार्क में बहुत सारी चीज़ें उन्होंने सीखी. त्याचप्रमाणे जीवन योग्य रीतीने जगण्यासाठी ज्या मूल्यांची आवश्यकता असते ती मूल्ये देखील बार्कमध्ये असताना लेखक शिकले. सो यहाँ पे देखिए करेक्शन मैंने किया है. बार्क में उन्होंने एजुकेशन पर्पस के लिए जितना भी इम्पोर्टेंट था वो सब सीखा ही सीखा, पर उसके साथ साथ जीवन को एक सही ढंग से जीने के लिए जो मॉरल्स, जो एथिक्स इम्पॉर्टेंट होते हैं, तो वो एथिक्स, वो मॉरल्स भी उन्होंने उस बार्क संस्था में सीखा. ओके, क्या क्या सीखा उन्होंने? स्वावलंबनाचे महत्त्व, मतलब इंडिपेंडेंस, इम्पॉर्टन्स ऑफ इंडिपेंडेंस उन्होंने सीखा. स्वतःचे काम स्वतः तयार करणे, मतलब हमें खुद का काम खुद तयार करना आना चाहिए. ठीक है. स्वतःला घडवणे, मतलब आपको स्वतःला घडवणे, मतलब आपको खुद को डेव्हलप करना होगा. स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या कामाची जवाबदारी घेणे, मतलब आपके ही बुद्धि का, ज्ञान का आपको उपयोग करना है और आपको ही आपकी रिस्पॉन्सिबिलिटी, आपके काम की रिस्पॉन्सिबिलिटी लेनी चाहिए. जवाबदारी यानी कि रिस्पॉन्सिबिलिटी. सो इत्यादि सर्व अनुभव लेखकाला बार्कमध्ये आले, मतलब इस तरह के बहुत सारे अनुभव उनको बार्क में आ गए थे. प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याला किती महत्त्व असते हे लेखकाला बार्कमध्ये राहूनच समजले. मतलब प्रत्यक्ष अनुभव, मतलब खुद एक्सपीरियंस करने के बाद जो आप सीखते हो वो सीखना ही बहुत इम्पॉर्टेंट होता है. आपको कितना भी सामने वाला बोलेगा कि मिर्ची जो है होती है, मिर्ची तीखी है मत खाओ, पर फिर भी आपको वो उतना नहीं महसूस होगा जब तक आप उसको नहीं खाते हो. ठीक है, वैसे ही होता है कि एक्सपीरियंस आपको बहुत ज़्यादा सिखाता है. मतलब कितना भी आप थेरोटिकली पढ़ो, पर प्रैक्टिकल इज़ वेरी नेसेसरी. तो ये चीज़ उन्होंने बार्क में सीखी. आधी केले मग सांगितले या उक्तीचा खरा अर्थ लेखकाला समजला, बार्कमध्ये समजला. और एक चीज़ उन्होंने वहाँ पे सीखी बार्क में कि आधी केले मग सांगितले, मतलब पहले खुद करना चाहिए, फिर सामने वाले को एडवाइस देनी चाहिए, सामने वाले को वो काम बताना चाहिए. तो ये चीज़ उन्होंने खुद वहाँ पे एक्सपीरियंस की. जब तक आपको खुद को नहीं आएगा वो आप सामने वाले को गाइड कभी नहीं कर सकते हो. ठीक है, तो ये पूरा एक्सपीरियंस उनको कहाँ पे आया था? बार्क में आया था. तो उनका ही अनुभव, हमारा क्वेश्चन ही ये था कि लेखक को बार्क में क्या अनुभव आया, तो ये सारा अनुभव उनको आया था. ठीक है, एक बार मराठी में एक्सप्लेन कर देती हूँ. तुम्हाला इंट्रोडक्शन सेम ॲज इट इज ठेवायचं आहे. मेन आन्सर आपण इथून चालू करणार आहे. बार्क आणि बार्कमधला अनुभव असा प्रश्न आहे आपला. तर बार्कबद्दल थोडंसं लिहिणं अपेक्षित आहे इथे. तर बार्क म्हणजे काय? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे त्याचं पूर्ण नाव आहे. आणि ही काय आहे? अणुसंशोधन क्षेत्रात काम करणारी एक खूप मोठी संस्था आहे, एक ऑर्गनायझेशन आहे. लेखकाचे जेव्हा कॉलेजचं शिक्षण कंप्लीट झालं होतं, पूर्ण झालं होतं, तेव्हा तो या संस्थेमधील जी ट्रेनिंग स्कूल होती तिथे ट्रेनिंगसाठी, म्हणजेच प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. तेथे असताना लेखकाला डॉक्टर होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर त्यावेळेला डॉक्टर होमी भाभा जिवंत होते आणि त्यामुळे त्यांनी लेखकाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं होतं. लेखक बार्कमध्ये अनेक गोष्टी शिकले, म्हणजे बार्क या संस्थेमध्ये लेखक भरपूर छान छान गोष्टी शिकले. अभ्यासाच्या, कामाच्या रिलेटेड सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ते शिकले तिथे. आता हा चॅप्टर खूप जुना आहे, ही गोष्ट पण खूप जुन्या काळातली आहे. त्याचप्रमाणे जीवन योग्य रीतीने, म्हणजे अभ्यास आणि काम हे सगळं शिकलेच ते, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचप्रमाणे जीवन योग्य रीतीने जगण्यासाठी ज्या मूल्यांची आवश्यकता असते ती मूल्ये देखील बार्कमध्ये असताना लेखक शिकले. म्हणजे आपलं जीवन योग्य रीतीने जर जगायचं असेल तर फक्त नॉलेज, फक्त एज्युकेशन या दोन्ही गोष्टी आपल्याला मदत करू शकत नाही. तर आपली जी मूल्य असतात, मूल्य म्हणजे काय बरोबर, काय चुकीचं, कसं वागलं पाहिजे आणि कसं नाही, हे जी मूल्य असतात, आपले एथिक्स जे असतात, तर ते सुद्धा लेखक बार्कमध्ये शिकले. या सगळ्या परिस्थितीमधून काय काय शिकले? तर एक तर ते स्वावलंबी बनले, स्वतःचं काम स्वतः शोधलं पाहिजे असं होमी बाबा नेहमी म्हणायचे. त्याच्यामुळे ते स्वावलंबी बनले. त्यांना स्वावलंबनाचं महत्त्व कळलं की इंडिपेंडेंट राहणं किती पॉवरफुल गोष्ट आहे आणि किती महत्त्वाची आहे. जर तुम्ही नेहमी दुसऱ्यावर डिपेंड राहाल तर तुम्हाला नेहमी दुसऱ्याची मदत लागेल आणि तुम्ही स्वतः कधीच खंबीर नाही राहू शकत. त्याच्यामुळे स्वावलंबनाचं महत्त्व ते इथे शिकले.
त्यानंतर स्वतःचे काम स्वतः तयार करा. ठीक आहे. ही गोष्ट जेव्हा सगळे मुलं जेव्हा तिथे प्रॅक्टिससाठी असतात तेव्हा ते विचारतात की आम्ही 100 मुलं आहोत आणि 100 मुलांएवढं इथे काही काम आहे का? आम्हाला वाटत नाही इथे काही एवढं काम आहे की 100 मुलांना ते पुरेल. तेव्हा डॉक्टर होमी बाबा सांगतात की कोणी तुम्हाला काम सांगेल आणि त्याच्यानंतर तुम्ही काम कराल तर तुम्ही अजिबात असं करू नका. तुम्हाला स्वतःचं काम, एवढी मोठी संस्था आहे, तुम्ही काही तुमचं काम निर्माण करा आणि तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. कोणी तुम्हाला येऊन काम देईल आणि त्यानंतर तुम्ही काम कराल असं अजिबात वागवू नका. तुम्हाला जे काही तुम्हाला स्वतःहून बनवता येतं ते तुम्ही बनवा इकडे. बरोबर. तर स्वतःचं काम स्वतः तयार करणं हे ते तिथे शिकले. मी तुम्हाला चॅप्टर का सांगते आठवण करून देऊन, कारण भरपूर मुलांना चॅप्टर लक्षात नसेल म्हणून मी ते पुन्हा पुन्हा आठवण करून देते. स्वतःला घडवणे म्हणजे स्वतःची प्रगती ही आपण स्वतःहूनच करू शकतो. कोणी दुसरा येऊन ती प्रगती तेवढ्या पटीने नाही करू शकत जोपर्यंत आपल्याला स्वतःला वाटत नाही की आपल्याला स्वतःला बदलवलं पाहिजे. स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या कामाची जबाबदारी घेणं इत्यादी अनुभव लेखकाला बार्कमध्ये आले. म्हणजे आपल्याच बुद्धीचा वापर करून आपणच जबाबदारीने आपली कामं केली पाहिजेत. आपल्याला आपल्या कामांची जबाबदारी घेतली पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे आणि मला हे काम करायचं आहे. तिथे कोणीही तुम्हाला विचारता कामा नये की तुझं काम झालंय का, किंवा कोणीही तुमच्यावर प्रेशर टाकेल तेव्हा तुम्ही ते काम कराल तर त्याला काही व्हॅल्यू नाही आहे. माझं काम आहे, माझी जबाबदारी, या वेळेत ते झालं पाहिजे. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट लेखक बार्कमध्ये असताना शिकले. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याला किती महत्त्व असतं हे लेखकाला बार्कमध्ये राहूनच समजलं. म्हणजे जसं मी आताच एक्झाम्पल सांगितलं की मिरची किती तिखट आहे हे सांगून समोरच्याला जेवढं कळत नाही जेव्हा तो खाऊन बघतो, त्याचप्रमाणे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातं. म्हणजे तुम्ही वाचताय ती गोष्ट, पण ती जेव्हा तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करता तो अनुभव जो असतो तो महत्त्वाचा असतो. ते लेखकाला इथे कळलं. त्यानंतर आधी केले आणि मग सांगितले ही जी एक म्हण आहे, उक्ती आहे, तर तिचा खरा अर्थसुद्धा लेखकाला बार्कमध्ये असतानाच समजला. आधी केले मग सांगितले म्हणजेच काय, तर एखादं काम जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो किंवा एखादी ॲडवाईस जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपल्याला विचारलं पाहिजे स्वतःला की मी ती एक्सपिरियन्स केली आहे का, मला त्याबद्दल संपूर्ण ज्ञान आहे का, तरच तुम्ही ते दुसऱ्याला सांगा. नाहीतर दुसऱ्याने जर तुम्हाला त्याबद्दल काही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं नाही तर तिथे मग तुमचीच फजिती होते. म्हणून आधी स्वतः करा आणि मग दुसऱ्याला सांगा, जेणेकरून तुम्ही त्याला गाईड करू शकता. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेखकाला मेटलायझिंग प्रोसेसच्या वेळेला समजून आली. ओके. सो अशा प्रकारचा एक्सपिरियन्स लेखकाला बार्कमध्ये आला. हा आपला प्रश्न होता आणि इथे संपलंय त्याचं उत्तर. तीसरा क्वेश्चन है, डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. मतलब डॉक्टर होमी भाभा के बारे में, उनके व्यक्तिमत्व के बारे में, मतलब पर्सनालिटी के बारे में आपको बताना है. तो देखिए फिर से आपको थोड़ा सा इंट्रो लिखना है और ये आपका क्वेश्चन ना ऑलमोस्ट टेक्स्ट बुक वाला ही क्वेश्चन है. थोड़ा सा उसको बोलने का तरीका उन्होंने चेंज किया. आपके टेक्स्ट बुक में वो क्वेश्चन था टिपा लिहा डॉक्टर होमी भाभा और बार्क, तो ये सिमिलर उस टाइप का ही क्वेश्चन है. ठीक है. तो देखिए पहले हमने इंट्रो लिखा, उसके बाद में डॉक्टर होमी भाभा हे अणुशास्त्रज्ञ होते, उनके बारे में बताना है तो ये बताना ही पड़ेगा. वो कौन थे, वो अणुशास्त्रज्ञ थे. त्यांनीच भारतात अणुसंशोधनाचा पाया घातला. मतलब उन्होंने ही सुरुवात की है अणुसंशोधन की भारत में. त्यांच्या या कार्यामुळेच या संस्थेला भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर नाव देण्यात आले. मतलब उन्हीं के वजह से उन्होंने ही शुरुआत भारत में अणुसंशोधन की थी. इसीलिए उनके कार्य की वजह से उस संस्था का, उस ऑर्गेनाइजेशन का नाम भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर ये रखा गया. उनके ही नाम के ऊपर उस ऑर्गेनाइजेशन का, संस्था का नाम रखा गया. लेखकांना देखील डॉक्टर होमी भाभा यांचे मार्गदर्शन मिळाले. मतलब लेखक को भी होमी भाभा का बहुत ही अच्छा गाइडेंस मिला था उस टाइम पे. डॉक्टर होमी भाभा नेहमी म्हणत की आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे. ये एक उनकी लाइन है आपके चैप्टर में, वो यहाँ पे लिखना बहुत ज़रूरी है और ये अच्छे से रट्टा मार के याद कीजिए क्योंकि इसी तरह आपको लिखना है, क्योंकि वो डायलॉग है उनका. सो क्या बोलते थे कि आपको जो भी कुछ करना है वो आपको ही डिसाइड करना होगा और आपका जो काम है वो आपको खुद निर्माण करना पड़ेगा, खुद उसको बनाना पड़ेगा आपके काम को. तो ये हमेशा वो बोलते थे. अशा प्रकारे खूप छान विचार डॉक्टर होमी भाभा
यांनी लेखकाला दिला। तो इस तरह से बहुत ही अच्छे अच्छे थॉट्स होमी भाभा ने हमारे लेखक को दिए। ठीक है, समझ में है आपको? छोटा सा ही आंसर है। मराठीमध्ये सोपं आहे। पहिलं आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं आहे। होमी भाभांचं व्यक्तिमत्व सांगायचं तर ते अणुशास्त्रज्ञ होते, त्यांनी अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणजे सुरुवात केली। त्याच्यानंतर त्याच्यामुळेच त्या संस्थेला भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे नाव देण्यात आलं आहे। लेखकांना म्हणजेच अनिल काकोडकर यांना सुद्धा होमी भाभा यांचं मार्गदर्शन लाभलं। होमी भाभा नेहमी काय म्हणत की आपण काय काम करायचं ते आपण ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे। ठीक आहे, सो अशा प्रकारचे खूप छान छान विचार डॉक्टर होमी भाभा यांनी लेखकाला दिले आणि आपल्याला सुद्धा या धड्याच्या मार्फत। आता शेवटचा क्वेश्चन, अभी लास्ट क्वेश्चन है हमारा। यहाँ पे आपको थोड़ा सा राइटिंग स्किल टाइप आपको ये क्वेश्चन दिया है, संवाद लेखन करना है आपको। एक है वैज्ञानिक है, ठीक है, और दूसरा है विद्यार्थी। एक साइंटिस्ट है और एक स्टूडेंट्स है और उनके बीच में संवाद हो रहा है। अभी ये संवाद आपके अकॉर्डिंग हो सकता है, आपका जो एक थॉट है उसके ऊपर संवाद हो सकता है। मेरा जो थॉट था उसके ऊपर मैंने संवाद किया है। यहाँ पे कोई बंधन नहीं है विषय का। आप अगर किसी टेक्नोलॉजी के बारे में बात करना चाहते तो आप उस पर संवाद बनाइए, या फिर कोरोना डिजीज़ के बारे में अगर उनसे बात करना चाहते तो वो भी थॉट अच्छा है। या फिर कोई बच्चा स्कूल सिस्टम या फिर एजुकेशन पे बात करना चाहता है साइंटिस्ट के साथ तो वो भी अच्छा है। डेवलपमेंट के बारे में, टेक्नोलॉजी के बारे में, या फिर सैटेलाइट के बारे में। सो डिफरेंट थॉट्स हो सकते हैं। एक बच्चा वैज्ञानिक के साथ अलग अलग थॉट पे बातें कर सकता है। ठीक है, सो ये आपके ऊपर है कि आपको किस तरह से बात करनी है। मुझे जिस तरह से करनी है वैसे मैंने यहाँ पे लिखा है। ठीक है, तो देखिए, विद्यार्थी बोलता है, नमस्कार वैज्ञानिक श्रीमान पाटिल साहेब। उनका मैंने नाम लिया है, सरनेम श्रीमान पाटिल साहेब। सो वैज्ञानिक जो है पाटिल, वो क्या बोलेंगे, नमस्कार। कोणत्या शाळेत शिकतोस तू, मतलब किस स्कूल में तू जाता है। तो विद्यार्थी बोलेगा, माझे नाव रमेश मोरे, मतलब मेरा नाम रमेश मोरे है, मी शारदा विद्यालयात शिकतो। तो मैं शारदा विद्यालय में सीखता हूँ। मला विज्ञान विषय खूप आवडतो, मतलब मुझे साइंस सब्जेक्ट बहुत पसंद आता है। तो वैज्ञानिक बोलेंगे, अरे वाह। आप उद्गारार्थी, क्वेश्चन, प्रश्नार्थी ये वाक्य यूज कर सकते हो। अरे वाह, विज्ञानात तुला नक्की काय आवडतं, मतलब विज्ञान में आपको स्पेसिफिकली क्या पसंद आता है। तो विद्यार्थी बोलेगा, मला सर्वात जास्त विज्ञानातील प्रयोग आवडतात, मतलब मुझे सबसे ज़्यादा विज्ञान में प्रयोग जो होते हैं वो पसंद आते हैं, एक्सपेरिमेंट पसंद आते हैं। प्रयोग म्हणजे जादूच वाटते मला, मतलब एक्सपेरिमेंट करना ये तो मुझे थोड़ा मैजिक टाइप ही लगता है। तो वैज्ञानिक बोलते हैं, खरे आहे, मतलब सच है। विज्ञान म्हणजे रहस्य, जादू आणि किमयाच होय। मतलब साइंस मतलब एक तरह का एक रहस्य है, एक जादू है, एक किमया, मतलब कुछ अद्भुत चीज़ ही है ये। पण विज्ञान हे कल्पनेवर आधारित नाही, विज्ञान हे एक सत्य आहे। पर ऐसे होने के बावजूद विज्ञान एक कोई काल्पनिक इमेजिनेशन नहीं है, इट इज़ अ ट्रूथ। हाँ, ये सच है, एक सत्य है। तो विद्यार्थी उस पर बोलेगा, एखादी गोष्ट का आणि कशामुळे होते याचे स्पष्टीकरण आपल्याला विज्ञानामुळे कळते। मतलब कोई चीज़ क्यों हो रही है, किस वजह से हो रही है, इसका आपको स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन हमें विज्ञान से ही, साइंस से ही मिलता है। ठीक है, वैज्ञानिक बोलते हैं, अगदी बरोबर, मतलब एब्सोल्युटली करेक्ट, एब्सोल्युटली राइट। आपल्या भारतात खूप लोग अंधश्रद्धेला बळी पड़तात, मतलब हमारे भारत देश में बहुत सारे लोग हैं वो अंधश्रद्धा, सुपरस्टिशन को क्या होते हैं, उनको वो फंस जाते हैं उसमें। बळी पड़ने मतलब फंस जाना। विज्ञानाचे ज्ञान नसल्याने काही ढोंगी लोक विज्ञानातीलच रसायनांचा वापर करून एखादी रासायनिक प्रक्रिया करून दाखवतात आणि त्यांना तो चमत्कारच वाटतो। मतलब जिन लोगों को विज्ञान का ज्ञान नहीं होता तो उनको कुछ ढोंगी लोग क्या करते हैं, विज्ञान में से ही कोई रसायन यानी कि केमिकल, हाँ, साइंस में से ही कोई केमिकल का उपयोग करते हैं और एक केमिकल रिएक्शन, हाँ, रासायनिक प्रक्रिया यानी कि एक केमिकल रिएक्शन करते हैं उस केमिकल्स के साथ, और क्या करते हैं, कुछ उनको दिखाते हैं। जो वो अज्ञानी जो लोग होते, जो जिनको साइंस के बारे में कुछ पता नहीं होता, तो उनको क्या लगता है, वो चमत्कार ही लगता है। ठीक है, इस तरह से।
सो विद्यार्थी क्या बोलता है, हो बरोबर, विज्ञान समजणे आणि लोकांना समजावणे खूप महत्त्वाचे आहे. तो विद्यार्थी बोलता है हाँ आपने एकदम बराबर बोला, विज्ञान समझना मतलब हमें विज्ञान को खुद समझना चाहिए और लोगों को भी समझाना चाहिए, और ये दोनों बातें बहुत ही इम्पॉर्टंट है, बहुत ही ज़रूरी है. वैज्ञानिक बोलते हैं आता तुम्हीच नवी पिढी आहात, मतलब पिढी यानी कि जनरेशन, अभी आप ही नई जनरेशन हो, तुम्हीच यावर लक्ष द्या, याबाबत काम करा. तो आपको ही इस पे ध्यान देना होगा और आपको ही इस पे काम करना होगा. सो विद्यार्थी बोलता है हो नक्कीच, मतलब यस करेंगे ही, मतलब श्योर ऐसे. मी देखील खूप शिकून तुमच्यासारखा वैज्ञानिक होईन. इसका मतलब ये होता है मैं भी बहुत सीख के आपके जैसा साइंटिस्ट बनूंगा, तुमच्यासारखा वैज्ञानिक होईन. और आपके हाँ ये रिपीट हो गया है लाइन. तुमच्याप्रमाणेच मी आपल्या भारत देशासाठी काम करेन आणि समाजसेवा देखील. तो आप ही के जैसा मैं भारत देश के लिए काम करूँगा और सोशल वर्क भी करूँगा, समाज सेवा भी करूँगा. तो वैज्ञानिक बोलते हैं उत्तम. उत्तम मतलब वेरी गुड. ओके. सो इस तरह से ये आपका संवाद मैंने यहाँ पे कंप्लीट किया है. ये थोड़ा आपको बड़ा लगेगा, पर संवाद एक्चुअली छोटा नहीं होता है, थोड़ा बड़ा ही होता है, क्योंकि आप बात करते हो तो ऑलमोस्ट वो बड़ी ही हो जाती है. छोटे में आप कितना बोलोगे, हाय हेलो में ही आपके 3-4 इंट्रो में ही आपके 3-4 डायलॉग्स वहाँ पे हो जाते हैं. तो मेन मुद्दा चालू करते करते आपका 5वां डायलॉग हो ही जाता है. तो कम से कम आपको थोड़ा तो एक टॉपिक तो आपको बोलना ही बोलना होता है. ओके. मराठी बच्चों के लिए एक्सप्लेन करती हूँ. विद्यार्थी आहे तो म्हणतो की नमस्कार वैज्ञानिक श्रीमान पाटील साहेब. तर वैज्ञानिक जे पाटील असतात ते म्हणतात नमस्कार, कोणत्या शाळेत शिकतो तू. तो विद्यार्थी म्हणतो की माझं नाव, तो पण स्वतःचं इंट्रोडक्शन करतो की माझं नाव रमेश मोरे आहे, मी शारदा विद्यालयात शिकतो आणि मला विज्ञान विषय खूप आवडतो. तर मग वैज्ञानिक म्हणतात अरे वा, म्हणजे विज्ञानामध्ये नक्की तुला काय आवडतं. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, काही काय वेगवेगळं असतं, तुला काय आवडतं नक्की. तर विद्यार्थी म्हणतो की सर्वात जास्त मला विज्ञानातील प्रयोग आवडतात, एक्सपेरिमेंट करायला आवडतं मला. प्रयोग म्हणजे मला जादू वाटते, म्हणजे उन्हामध्ये फक्त ते ग्लास पकडल्यामुळे, मॅग्निफायर ग्लास पकडल्यामुळे कागद कसा जळतो, मग ही मुलांना जादू वाटते लहानपणी सगळी. तर वैज्ञानिक म्हणतात की ते सगळं खरं आहे, विज्ञान म्हणजे एक प्रकारचं रहस्यच आहे, एक प्रकारची जादू किमया असंच मुलांना वाटतं. पण विज्ञान ही कल्पना नाही आहे फक्त, म्हणजे नाही जादू होते हां असं नाही आहे, परीकथा नाही आहे, ती कल्पनेवर आधारित नाही आहे विज्ञान, ते एक सत्य आहे. म्हणजे हे का होतं याचं स्पेसिफिक रिझन विज्ञानाकडे असतं. विद्यार्थी म्हणतो की एखादी गोष्ट का आणि कशामुळे करायची. आता विद्यार्थी पण हुशार आहेत हल्लीचे, तर विद्यार्थी लगेच म्हणतो की एखादी गोष्ट का आणि कशामुळे होते याचं स्पष्टीकरण आपल्याला विज्ञानामुळेच कळतं. की विज्ञान तुम्हाला नेहमी आन्सर सांगतं की हे असं का होतं, रिझन तो नेहमी देतो आपल्याला. पुस्तकात लिहून ठेवलंय किंवा पूर्वजांनी सांगितलंय म्हणून असं उत्तर देत नाही विज्ञान. विज्ञान नेहमी तुम्हाला स्पेसिफिकली सांगतं की हे असं केल्यामुळे असं होतं. ठीक आहे. वैज्ञानिक म्हणतात त्यावर अगदी बरोबर, म्हणजे बरोबरच आहे तुझं. आणि आपल्या भारतात खूप लोक अंधश्रद्धेला बळी पडतात, त्यांना काही ना काही एक्सपेरिमेंट करून दाखवले जातात आणि त्यांना असं वाटतं अरे ही तर जादू आहे. पण ॲक्च्युली एक्सपेरिमेंट करणाऱ्याला सायन्स माहिती असतं आणि तो केमिकलचा बरोबर वापर करून कलर कॉम्बिनेशन बदलतो आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे, हे तर नॉर्मल कलरचं होतं, रेड कलरचं कसं झालं, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो हे सगळे केमिकल्सचे प्रयोग असतात जे त्यांना भरपूर चांगले येत असतात. ठीक आहे. सो विज्ञानाचे ज्ञान नसल्याने काही ढोंगी लोक विज्ञानातील रसायनांचा म्हणजे केमिकलचा वापर करून एखादी रासायनिक प्रक्रिया म्हणजे एखादी केमिकल प्रक्रिया करतात आणि त्यांना तो चमत्कार वाटतो लोकांना, कारण ते अशिक्षित असतात, शिकलेले नसतात तेवढे. तर विद्यार्थी म्हणतो हो बरोबर, विज्ञान समजणे आणि लोकांना समजावणं हे दोन्ही पण खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला पण शिकलं पाहिजे आणि लोकांना पण समजावून सांगितलं पाहिजे. तर वैज्ञानिक म्हणतात आता तुम्हीच नवी पिढी आहात, तुम्हीच नवीन जनरेशन आहात, तुम्ही यावर लक्ष द्या. म्हणजे तुमचं काम आहे की तुम्ही शिका विज्ञान आणि तुम्ही लोकांना गाईड करा आणि तुम्ही त्याला बळी पडू नका पुढे जाऊन. तर विद्यार्थी त्यावर म्हणतो की हो नक्कीच, मी देखील खूप शिकून तुमच्यासारखा वैज्ञानिक होईन, तुमच्याप्रमाणे मी भारत देशासाठी आणि काम करेन आणि मी समाजसेवासुद्धा तुमच्यासारखी करेन. तर त्यावर वैज्ञानिक म्हणतात की ठीक आहे, उत्तम, म्हणजे खूप छान. सो इस तरह से हमारा ये पहला जो चैप्टर है वो यहाँ पे ख़त्म हो जाता है.
यही वीडियो इतना बड़ा हो चुका है, तो आगे जो जाता स्थला और व्युत्पत्ति कोश है वो आपको नेक्स्ट डे मिल जाएगा। ठीक है, अगर आपको वीडियो अच्छा लगा है, आपको समझ में आया है प्रॉपरली स्थूल वाचन, तो प्लीज़ वीडियो को लाइक करना मत भूलिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और सबसे इम्पॉर्टेंट चीज़ अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए ताकि उनको भी इसका फ़ायदा हो सके। थैंक यू सो मच फॉर लविंग मी एंड सपोर्टिंग मी। आपके कुछ डाउट्स होंगे तो कमेंट सेक्शन में लिखिए। डाउट बड़ा होगा तो आप मेल कर सकते हैं, मैं मेल भी पढ़ती हूँ। धन्यवाद।